नमस्कार, मी भाग्यश्री आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते। तर सकाळचं टायमिंग आहे, आता नाश्ता वगैरे केला मी। सकाळी त्यांना डब्याला पोहे करून दिले होते, ते जरा जास्त केले होते माझ्यासाठी आणि इशूसाठी। आणि इथे मी आता बटाटा आणि टोमॅटोची भाजी टाकते पातळ। तर पातेल्यामध्ये तेल गरम झालेलं आहे, ह्याच्यामध्ये आता मोहरी टाकून घेते पहिल्यांदा, त्यानंतर जिरे टाकून घेते, त्यानंतर याच्यामध्ये लसूण अद्रक आणि खोबरं कुटलेलं आहे ते टाकून घेतलं। एकदम साध्या पद्धतीने करते मी बटाटा आणि टमाट्याची भाजी। त्यानंतर इथं काळं तिखट आहे ते घरचं टाकून घेतले, त्यानंतर चांगलं मिक्स करून घ्यायचं। त्यानंतर त्यामध्ये टोमॅटो आणि बटाटा टाकून घेतले। आता याच्यामध्ये पाणी टाकून घेते, जेवढी भाजी करायची तेवढं फक्त। आता शेंगदाण्याचं कूट आणि मीठ टाकून घेते। तर इथे पीठ मळून ठेवले, आता चपात्या करून घेते मी। तर इथे बटाटा आणि टमाट्याची भाजी तयार झालेली माझी। यावेळेस मार्केटमध्ये बटाटे इतके छान, तर भाजी झालेली आता माझी, आणि चपाती पण आता एक राहिलेली आहे ती भाजून घेते। बटाटे यावेळेस इतकी छान आलेत ना, ते लगेच शिजतात बटाटे। तर इथं माझा सगळा स्वयंपाक बनवून तयार झाला, शेवटची चपाती राहिली ती भाजत भाजत मी पोळपोट बेलणं वगैरे सगळं बेसिनमध्ये ठेवलं धुण्यासाठी। आणि जे पीठ राहिलं होतं चपात्या करून ते पण ह्याच्यात टाकून घेतलं। आणि आता इथं चाललंय माझं किचनचं आवरायचं काम। जेवढी भांडी होती ती सगळी गोळा केली, आणि नंतर किचन वट्टा पण चांगला पुसून घेतला, आधी कोरड्या कपड्याने, नंतर वल्ल्या कपड्याने, आणि नंतर मग सगळी जी भांडी होती ती गोळा करून ती पण घासायला घेतलेली आहेत मी। सकाळची हीच घाई गडबड चालते रोज कामाची। आज त्यांची शिफ्ट आहे म्हणून तरी जरा म्हणजे थोडंसं निवांत आहे। बाळ झोपलं की लगे करून घेते मी कामं। बी शिफ्टला वगैरे त्यांनी असतात, मग काय टेन्शन नसते बाळाला बघायला पण। आता माझं एकटीचं चाललंय, आता बाळ झोपलेलं आहे आणि इशू पण खेळते तिकडं। तर आता इथे भांडी सगळी गोळा केली मी, आणि ती घासून घेते भांडी। आणि इशूचं मध्ये चाललं होतं खेळायचं, माझ्याकडे येत होती, नंतर हॉलमध्ये पण जात होती, पण तिला म्हटलं हॉलमध्ये कालवा करू नको, बाळ तिथं झोपलेलं होतं। मग माझ्यापाशी तर पाठीमागच्या साईडला इशू पण खेळत होती। तर अशा प्रकारे भांडी पण होत आलेली आहेत माझी आता घासून। भांडी घासल्यानंतर मग मी गॅसवरचं पण आवरायला घेतलं। चपात्या ज्या होत्या ते चपात्याच्या भांड्यामध्ये ठेवून घेतल्या। चपात्या याच्यामध्ये ठेवल्यानंतर मी गॅस पण क्लीन करून घेतला, आणि ते सॅलड कोबी कट करून ठेवला होता, त्याचं सॅलड पण बनवलं। तर इथं माझं सर्व किचन क्लीन करून झालेलं आहे। इशू जेवायला मागत होती, तिला चपाती दिली। स्वयंपाक पण आवरून झाला आणि किचन पण क्लीन करून झालेली आहे। आता बाळ आणखीन झोपले, म्हटलं आता कपडे धुवून घ्यावे। बाळ झोपलेलं असल्यावरच काम आहे, उठल्यावर काही काम करता येत नाही। तर आता कपडे धुवून घेते आधी। कपडे वगैरे भिजू घातले, आणि हे छान असं मनी प्लांट लावलं होतं मी, तर आता फुटलेले हे पण चांगलं, खाली त्याला मुळे यायला लागलेत। छान मोठं झाल्यानंतर आणखी दुसऱ्या ह्याच्यात लाव, त्याच्यातलं पाणी पण बदलले आता मी। आणि इथं बाकीच्या पण कुंड्या आहेत, गावाकडे गेल्यानंतर त्याच्यातली जी झाडं होती ती सगळी जळून गेली, आता त्यात काहीच नाही इथं विकायला, घेऊन त्या कुंड्यांमध्ये लावावेत। आता तर रिकाम्याच आहे सध्याला कुंड्या। कपडे वगैरे वाळत घालून आले, आता इशूला पाणी ठेवले तापायला, तिला आंघोळ घालून घेते। बाळ उठल्यानंतर बाळाला पण घालते। तर कसा वाटला ब्लॉग नक्की कमेंटमध्ये सांगा, आणि चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया आपण अशाच नवीन ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय।